येथे बाजार भरतो तेव्हा येथील स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला येथे येतात। सिद्धेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक व पुरातन असं मंदिर आहे। पुण्यातील चौथी पहाट उजाडली। सकाळचा चहा नाश्ता करून आम्ही फिरायला बाहेर पडलो। छोट्या स्वराजचा उत्साह मात्र काही विचारूच नका। आता आम्ही आलो आहे ते आहे राजगुरूनगर येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड शेतकरी बाजार। येथूनच भाजीपाला आपल्या मुंबईत येतो। येथे बाजार भरतो तेव्हा येथील स्थानिक लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करायला येथे येतात। पण आज मात्र तेवढी गर्दी आम्हाला येथे दिसली नाही। स्वस्त मस्त ताजा तवाना टवटवीत भाजीपाला आपल्या खिशाला परवडण्याच्या दरात येथे मिळतो। सईच्या आईबाबांनी आणि सलोनीच्या आईने येथे खरेदी केली। काय बोलते? हो का? कसे घेतले रे ते? 300 रुपये काय? 300 रुपये किलो? हे 100 रुपये किलो? झाली आमची खरेदी झाली आणि मी कॅमेरा छोट्या सईच्या हातात दिला आणि सईने व्लॉगिंग करायला सुरुवात केली। गप्पा मारताय सगळे। इथं आम्ही भाजी घेऊन झालेला आहे म्हणून तिथं गप्पा मारतात आहे। पुढची पिकनिक काय करायची? निघाले आले आहेत वाटतं, ठरलेलं आहे कुठं जायचंय ते। हे दोघं बघा मस्ती करतात आहे। हे दोघं भाऊ आहेत म्हणून लय मस्ती करतात। मग काय आवडली ना सईने केलेली व्लॉगिंग? आता आमचा मोर्चा सिद्धेश्वर मंदिराकडे वळला। याच सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात सलोनी व सलीलचं कॉलेजही दिसलं। माझं कॉलेज आहे, सलीलचं पण कॉलेज आहे। सलीलचं पण आहे? 11वी 12वी। सिद्धेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक व पुरातन असं मंदिर आहे। या मंदिरात प्रवेश केल्यावर
उजव्या हाताला आम्हाला एक कुंड लागलं आणि याच कुंडाला भागीरथी कुंड असे म्हटलं जातं। याच कुंडाचे पाणी मंदिरात वापरलं जातं। या कुंडात 12ही महिने पाणी असतं। येथे 2 शिवलिंगांचे दर्शन आपल्याला घडते। ये ते मंदिरात जायचं, ये चल लवकर, चल बाय, पुन्हा भेटू। हाय राजगुरुनगरचा निरोप घेण्याची आता वेळ झाली। आपापल्या बॅगा घेऊन आम्ही सर्वजण पुन्हा एकदा वारजे माळवाडीला निघायला सज्ज झालो। बाय बाय। सगळी खुश आहे। यस गेली इथची। गाडी असणार ना? बाय। हम चालू है, पॉज नहीं किया। या आमचा पुण्यातील 4था दिवसही सार्थकी लागला। चला तर मग पुन्हा भेटूया 5व्या भागात एका नवीन धम्माल व्हिडिओसह। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।